पारंपरिक शेतीबरोबरच पूरक व्यवसाय नेहमीच लाभदायी ठरताना दिसतात. वर्ध्याच्या प्रतीक जोडे या तरुणानं शिक्षणासोबतच आधुनिक शेतीत नवा प्रयोग करत आर्थिक उन्नती साधली आहे. प्रतीकनं 1 एकरवर शास्त्रोक्त पद्धतीनं तुतीची लागवड करून स्वतंत्र शेड उभारत रेशीम शेती करून उत्पन्नाचा नवीन मार्ग यशस्वी करून दाखवला आहे. वर्ध्यामधील तरुण शेतकरी प्रतीक झोडे सध्या BSc ॲग्रिकल्चरचं प्रशिक्षण घेत आहे. आपल्या शेतीमध्ये त्यानं एक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ इंडियानं आयोजित केलेल्या कार्यशाळेला उपस्थित राहून प्रतीकनं रेशीम शेतीचं तंत्र शिकून घेतलं. त्यानंतर 1 एकर शेतीवर तुतीची लागवड केली आणि रेशीम किड्यांचं संगोपन सुरू केलं. मागील 5 ते 6 महिन्यापासून रेशीम शेती हा उद्योग करत आहे. येळाकेळीला शेतीमध्येच माझं रेशीमचं युनिट आहे. याबद्दलचं प्रशिक्षण मला बँक ऑफ इंडिया थ्रू RTGS रेशीम उद्योगमधून मिळालं आहे. त्याच्या पहिल्याच बॅचमधून तब्बल 30,000 रुपये तर दुसऱ्या बॅचमधून 54,000 रुपयांचं उत्पन्न सुद्धा प्रतीकला मिळालं. पुढील बॅचमध्ये उत्पन्न नक्कीच वाढेल असा विश्वासही प्रतीक यांनी व्यक्त केलाय. नियोजनबद्ध देखभाल, काटेकोर व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे शेतीतून दर्जेदार रेशीम उत्पन्न मिळत आहे. हे काम काळजीपूर्वक केलं तर हा निश्चित शाश्वत उद्योग ठरेल असा विश्वासही प्रतीक यांनी व्यक्त केलाय. ही 150 DPL ची बॅच आहे. याआधी मी 100 आणि 120 अशा 2 बॅच घेतल्या होत्या आणि आता ही बॅच सुरू आहे. आता ह्या बॅचला हार्वेस्टिंगला बस 3 ते 4 दिवस बाकी आहेत. प्रॉपर व्हेंटिलेशन, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सुद्धा मेंटेन करावी लागते. आपलं जे टेम्परेचर आहे ते 30च्या वर तर नको जायला आणि ह्युमिडिटी आपली 50 ते 70च्या मधात, 70-75च्या मधात खेळायला हवी आपली ह्युमिडिटी. जेवढं आपण व्हेंटिलेशन प्रॉपर करू तेवढी आपली अळी चांगली राहते. रेशीम शेतीसारखे पर्यायी उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा.